हॅलो एव्हरीवन. सकाळी कितीही लवकर आवरून निघायचा प्रयत्न केला ना पार्लरसाठी तरीही उशीरच होतो आणि 11 तर नक्कीच वाजतात मला यायला. घरातली सगळी कामं करून यायचं म्हटलं की 10:30 कधी वाजतात काही कळत नाही आणि 10:30ला जरी इथे आले तरी माझा अर्धा तास क्लिनिंगमध्ये जातो. संपूर्ण पार्लरची क्लिनिंग करावी लागते, झाडू पोछा आणि मी हे सगळं स्वतः करते. सर्व जेवढं स्टेशनरीसाठी जो काउंटर बनवला आहे ते सगळे मी मुलींनी क्लीन करून घेते. सगळ्या गोष्टी मी स्वतः करते, त्यामुळे मला अर्धा तास तरी क्लिनिंगमध्येच जातो. मला एक खूप छान सवय आहे, ती म्हणजे मी काल यूज केलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसे की कोंब वगैरे असतील, स्पॅच्युला असेल, ब्रश असेल, सगळ्या गोष्टी, टॉवेल असेल, नॅपकिन असेल, ते मी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर पहिलं हीटर चालू करते. हीटर चालू केल्यानंतर गरम पाण्याने आणि डेटॉल टाकून अगदी स्वच्छ करून ठेवते, स्टरलाइज करून ठेवते, जेणेकरून माझ्या प्रत्येक क्लायंटला आज आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्टरलाइज करून ठेवलेल्या भेटतील. माझ्याकडे स्टरलाइजची मशीन नाही आहे. जर स्टरलाइजची मशीन आपल्याकडे नसेल तर आपण एकदम उकळत्या पाण्यात, गरम पाण्यात जर वस्तू क्लीन केल्या तर त्याच्यामध्ये कसलेही जर्म्स राहत नाही, कसलेही इन्फेक्शन राहत नाही आणि प्रॉपर हायजीन आपण मेंटेन करू शकतो. ही सवय मला खूप पहिल्यापासून आहे आणि आजही मी ती फॉलो करते. माझ्या सगळ्या गोष्टी एकदम स्वच्छ करून ठेवलेल्याच असतात. त्यामुळे माझ्या कोणत्याही क्लायंटला कधीही काहीही इन्फेक्शन होत नाही. नंतर माझे क्लासेस वगैरे सुरू झाले. दुपारी 1 ते 3 जो क्लास असतो तो चालू झाला. नवीन ॲडमिशन पण होत आहेत आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे क्लाससाठी. तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंडला कोणालाही ॲडमिशन घ्यायचे असेल तर नक्की घ्या. बेसिक टू ॲडव्हान्स सर्व क्लासेस अवेलेबल आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्की ॲडमिशन घेऊ शकता. तुमच्या फ्रेंड सर्कललाही सांगा. आता इथे माझे क्लायंट पण सुरू झाले होते. या क्लायंटने कॉल करून आल्या होत्या पण त्यांना उशीर झाला यायला म्हणून 3ही क्लायंट माझे सोबतच आले. एका ताईंना हेअर स्पा करायचं होता आणि दुसऱ्या दोघी ताईंना फेस वॅक्स करायचं होतं. या ताई खूप लांबून येतात आणि त्यांना माझी सर्विस खूप आवडते. त्यांना फेस वॅक्स केल्यानंतर अजिबातही इचिंग होत नाही, रेडनेस येत नाही. त्यामुळे त्या प्रत्येक वेळी माझ्याकडेच येतात. कितीही लांब असले, वेळ झाला, मी नसले तरीही त्या माझ्यासाठी थांबतात आणि माझ्याकडून सर्विस घेतात. हे क्लायंट माझे नवीन क्लायंट आहे आणि यांनाही माझी सर्विस खूप जास्त आवडली. माझ्यासाठी खूप छान फीडबॅक पण दिला. जेव्हा आपले क्लायंट आपलं कौतुक करतात ना तेव्हा खूप छान वाटतं, खूप समाधान वाटतं. मला एनर्जी मिळते आणि माझ्या वस्तू जरी साध्या असल्या, सिंपल असल्या, चेअर वगैरे जरी साधी असली ना तरी मी सर्विस मात्र ब्रँडेड देण्याचा प्रयत्न करते आणि त्यातूनच माझे क्लायंट खूप खुश होतात. नवनवीन क्लायंट येतात, नवीन ॲडमिशन होतात आणि सगळे भरभरून माझं कौतुक करतात. आणि असा होता आजचा माझा वर्किंग डे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.